हॅलो. खराब सुरुवात झाली या ठिकाणी बॅटिंग करत असताना ओम नर्मदेश्वर किरवली संघाची. गोलंदाज तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलं होतं. लॉंगऑफचा फिल्डरकडे बॉल चालला. एकच जावेल. धावसंख्या 1 पुढे जात असताना टॉस जिंकून देसाई संघानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलं षटक आपण पाहिलं आतापर्यंत तर बादलनं अप्रतिम गोलंदाजी केली. खरं तर पहिल्याच बॉलवर विश्वासासारखा मोठा फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता आणि त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर फक्त 3च धावा आल्यात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा. तेजस आहे ऑन स्ट्राईक. चांगला संघ ओळखला जातो ओम नर्मदेश्वर किरवली संघ. या विभागामध्ये सातत्यानं तुम्हाला पनवेल तालुक्यामधील हा संघ खेळताना पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट ना इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक स्ट्रेट टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये मात्र हा झेल टिपत असताना बादल आणखीन एक धक्का दिलाय किरवली संघाला. पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 3 धावा. सुरुवात खराब झाले. पहिल्या षटकामध्ये जे काही झालं हे विसरून आता मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल ती ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 2 फलंदाजांना गमावले परंतु अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सादर करावी लागेल. आता मात्र इथून फलंदाजांना गोलंदाजीसाठी मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी मयूरकडे दिली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या. 2 महत्वपूर्ण सफलता मात्र बादलनं हस्तगत केल्या. प्रशांत ज्याच्यावर बराच निर्भर राहतो हा संघ लढावा लागेल. इथे मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये समोर झेपावत मात्र डाईव लगावत दत्तानं मात्र फ्लातून झेल घेतलाय आणि इथे मात्र पाहायला गेलं तर थोडंसं डोकं वापरलं होतं फलंदाजानं परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण झालं आणि बिग प्लो मोठी विकेट मात्र मिळवतोय तो गोलंदाज यावेळेस मात्र मयूर. तर लेटकट करण्याचा प्रयत्न बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र केला प्रशांतनं आणि आपली बहुमूल्य विकेट मात्र मी तर म्हणेन गमावले. 3 फलंदाज बाद झाले त्यामुळं सुरुवातीलाच जर पाहिलं तर इथे मात्र वर्चस्व प्रस्थापित केलं देसाई संघाने या मॅचमध्ये. खूपच वाईट बॉल होता त्याला कट करण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणाला केला. बॅटचा फेस खोलला होता आणि दत्तानं मात्र कमाल केले. समोर झेपावत मात्र हा झेल टिपला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मयूरचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला क्लिअर करत बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अंकित पाटील. अंकित आणि विकी अशी जोडी आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र मयूर. षडाप लेंथ यावेळेस मात्र समोर खेळलाय. वाडिश लॉंग आपला फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये झेल देतोय. अंकितला मात्र हा प्रवास इथेच थांबवावा लागेल. आणखीन एक हादरा मात्र बसलाय किरवली संघाला. इथे मात्र 5 या धावसंख्येवर 4था फलंदाज गमावलाय अंकितच्या स्वरूपामध्ये.
अंकित परततोय. फॉर्च्यून इव्हेंटची लोकप्रिय वाहिनी लाईव्ह टेलिकास्ट कॅमेरामन सुद्धा आहेत. 5 धावा झाल्यात फक्त आणि 4 फलंदाज बाद झालेत. विचार करण्यास भाग पाडला आता मात्र देसाई संघानं. एक पार्टनरशिप गरजेची आहे इथून. मात्र दुसऱ्या धावेसाठी धावले ते धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र उचलता आला नाही या फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि त्याचमुळे मात्र या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. ती जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा झाल्यात धावफलकावर. भागीदारी रचावी लागेल इथून मात्र, कारण आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरलेत. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं मागच्या मॅचमध्ये. हेदुडणे संघानं सुद्धा अशाच विकेट्स गमावल्या होत्या. कुटप्प्याचा बॉल कुठल्या स्पॉटवर यावेळेस पडल्यानंतर इथे मात्र थोडासा स्कोअर कट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. थोडंसं फुटवर्कचा अभाव मात्र प्रामुख्याने जाणवला आणि त्याचमुळे मी तर म्हणेन इथे बॉल डॉट चालला. निर्धाव चेंडूची सांगता. ओम नर्मदेश्वर किरवली संघ असं पाहायला गेलं तर स्ट्रॉंग संघ आहे. शॉट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन स्लॅश करतोय आणि बॉलला मात्र पाठवलंय तर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड बाउंड्री फॉर किरवली टीम. फलंदाज विकीच्या बॅटमधून चौकार. चौकारानं मात्र षटकाची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 11 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. नवनाथ गायकर एका बाजूला आपण पाहतो ज्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे. किरवली संघासाठी लढू शकतो हा फलंदाज. हेच करावं लागेल. आजपर्यंत त्याच्या जुन्या इनिंग्स आठवाव्या लागतील आणि तो सर्वोत्तम खेळ करणं आता मात्र गरजेचं आहे किरवली संघाच्या दृष्टिकोनातून. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 गाजवला होता या संघानं. किरवली संघानं रायगड विभागातील ग्रामीण विभागामधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं ओम नर्मदेश्वर किरवली संघानं. त्याच्यानंतर मात्र 2 वर्ष आपण पाहिलं स्पर्धा झालेली नाहीये, परंतु भन्नाट परफॉर्मन्स सादर केला होता. यावेळचा हा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल मात्र सोडतोय. पोहोचला होता त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल कॅरी झाला नाहीये. ते मात्र दैव बलवत्तर आपण म्हणूया. रन्स मात्र मिळाल्या. 2 धाव्यानं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वर. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र नवनाथला मात्र थोडीशी जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. अगेन्स्ट द स्पिन होता. शॉर्ट रनअप आहे दिलीप यांचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट मोर्थ विकेटने गोलंदाजी करत असताना मात्र मिडल स्टंपवर बॉल टाकून बाहेरच्या बाजूला बॉल वळवला जातोय आणि त्याचमुळे मात्र ऑनसाइडला जरी खेळलं तरी पाट आणि चेंडूचा कोणताच संपर्क होताना दिसत नाहीये. डॉट बॉल थोडासा पुढे टाकला होता हा बॉल. इथे मात्र चान्स जरूर होती त्या ठिकाणी. रन आउट झाला असता. बाल बचावलाय. दुसऱ्यांदा जीवनदान मिळते नवनाथ गायकरला. दी स्मशान शांतता पसरले किरवली संघाच्या गोटामध्ये. आघाडीच्या प्रमुख फलंदाजांचं अपयश. खरं तर प्रशांतनं थांबायला हवं होतं. व्हाईट बॉलवर चिडचिड करण्याचा प्रयत्न मात्र त्यानं केला आणि त्याच्यामध्ये बहुमूल्य विकेट गमावली. तो आधारस्तंभ आहे टीमचा. गोलंदाजी चांगली आहे किरवली संघासाठी, परंतु लढता येणारी धावसंख्या सुद्धा उभारावी लागेल त्याचबरोबरीनं. त्यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा तोच त्याच लाईनवर मात्र चेंडू होता आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. थोडंसं वेगळा विचार करावा लागेल इथून मात्र नवनाथ गायकरला. ज्या पद्धतीने टर्न होते बॉलला, हातभर बाहेर वळवतात दिलीप बॉलला. फुलर लेंथ होता, थोडासा वेगानं टाकला होता. ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलाय. दुसरा धाव्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. हे सुद्धा करावं लागेल. या 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे चालले. आमच्या देसाई गावचे सन्माननीय मान्यवर ज्या ठिकाणी उपस्थित असतील या क्रीडांगणावर, तर आमच्या सगळ्या प्रतिष्ठित मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं.
या सामन्याचा आनंद आपण या व्यासपीठावरून घ्यावा. आणि अखेरीस मात्र थोडीशी बुद्धी सुचली आणि डोक्याचा वापर केला. रिव्हर्स स्वीपचा फटका सुद्धा तुम्हाला खेळावे लागतात आणि हा योग्य फटक्याची निवड मात्र करत असताना नवनाथ गायकरच्या बॅटमधून मात्र रिव्हर्स स्वीपचा चौकार. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 19 वर 4 अशी धावसंख्या आहे. त्यामुळे इथून मात्र 2 ओव्हर्समध्ये लढावं लागेल. मागच्या काही षटकांमध्ये काय झालं हे विसरून खेळ साकारावा लागेल आणि या तोच खेळ अपेक्षित असेल. जरी 4 आघाडीचे फलंदाज बाद झाले असतील, विश्वास जो शून्यावर बाद झाला होता त्यानंतर प्रशांतला आपण पाहिलं फक्त 2 धाबा काढून परतला होता. तेजसनं फक्त 1 धाव, अंकितनं 2 धाबा. त्यामुळे कोणीही फलंदाज आघाडीचे आपली छाप सोडूच शकले नाही आहेत या मैदानावर आणि मधल्या फळीतील फलंदाजांना लढावं लागेल. दोनही फलंदाजांचा विचार केला तर एक एक चौकार मात्र त्यांच्या बॅटमधून आलाय. ऑन स्ट्राईक विकी असेल तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय हिमांशूचा पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र चाललाय तो कव्हर पॉइंटला. 2 धाबा मात्र पूर्ण केल्या जातील कारण इथून मात्र रिस्क उचलणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नवनाथ गायकरने यशस्वी केलाय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धाबा मात्र पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. हे कार्य करावं लागेल आता मात्र, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की अगदी 7-8 फलंदाज तर प्रत्येक संघामधून खेळतात. त्यामुळे इथून धावांची भूक जी आहे ही वाढवावी लागेल आणि जिथे संधी मिळेल संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. जी आता या बॉलवर मात्र तिसऱ्या धाब्यासाठी केली, संधी तुम्हाला येणार नाहीये, तुम्हाला निर्माण कराव्या लागतील आणि ती संधी मात्र योग्य रीतीनं वापर करून जे धावफलक आहे धावफलक मात्र सुरक्षित ठिकाणी न्यावं लागेल. नवनाथ गायकर ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह आहे. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल मात्र चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवनाथ गायकरच्या बॅट मधून मात्र कॉपीबुक स्टाईल मध्ये हा खणखणीत असा चौकार. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या 26 वर 26. क्षमता जरूर आहे या फलंदाजामध्ये. नवनाथ. हिमांशूचा हा बॉल लो व फुलटॉस बॉल पुन्हा एकदा पाठवलाय. ऑब्झर्व केलं होतं. लॉंग ऑफ द डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत अंतर मात्र कापत गेला क्षेत्ररक्षक. दुसरी रन. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु इथे धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. भले यशस्वी झाला असेल परंतु इथून मात्र खरंच गरज होती का या धाब्याची. 2च्या जागेवर 3 आल्या होत्या. 3च्या जागेवर 4 कशाला हव्या होत्या, परंतु इथून फलंदाज गमावलाय. 5वा धक्का मात्र बसेल. हा बेजबाबदारपणा इथे मात्र भोवला आहे तो किरवली संघाला आणि नवनाथ गायकरची ही इनिंग मात्र याच ठिकाणी समाप्त करावी लागते. फलंदाज बाद.
अनिल पाटील. कारण किरवली संघ म्हटला की सगळे पाटील आहेत नवनाथ गायकरला सोडून. पाटलांचं वर्चस्व आहे या टीम मध्ये. फलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय, परंतु नवनाथनं मी म्हणेन थोडीशी घाई केली, कारण अजून एक षटक बाकी होतं. 5वं 4थं षटक सुरू होतं. थांबला असता तर अजून धावा मिळाल्या असत्या. इथे मात्र फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला पोहोचवलंय. ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर अनिलचा हा धमाकेदार षटकार. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 वर. 35 तसं 5 विकेट्स. थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो नर्मदेश्वर किरवली या संघाकडून. पहिलं षटक आपण पाहिलं होतं बादलचं, ज्यानं 3 धावा दिल्या होत्या. मयूरनं 8 दिल्या, दिलीपनं 8 दिल्या, परंतु या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्यात. हिमांशू थोडा स्पीडअप करा. देसाई संघ आयोजकांकडून जो चेंडू दिला जाईल तोच वापरायचा आहे. चॉईस बॉल नाहीये. तर थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र केला जातो किरवली संघाकडून. पहिलाच बॉल हिमांशूच्या या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्यात. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये धावा आलेल्या नव्हत्या, परंतु हे गरजेचं होतं किरवली संघाच्या दृष्टिकोनातून. यावेळेचा हा बॉल थोडासा उशिरानं खेळला. पॉईंटकडे मात्र कट केला होता. बॉलला दिशा दिली होती. सिंगल येते. अनिल स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल 36 वर. 36 दोनही फलंदाजांना लढावं लागेल शेवटपर्यंत. चेडकुणी धावसंख्या 50च्या आसपास नेली तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. नवनाथ गायकर सारखा हुकमी गोलंदाज संघामधून खेळतोय. यावेळेचा हा बॉल लेफ्ट केला होता. बॉल सोडून दिला होता. त्याला अंदाज होता विकीला फाईड लाईनच्या बाहेरून चला लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी सुद्धा स्वैर ठरवलाय. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 37 37 धावा धाव फलकावर. 18 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात हिमांशूच्या. अक्कुटप्प्याचा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न वेगानं मात्र केला गेला. इथे बॉल मात्र सरळ स्टंप लाईन वरून उडून षष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू होता. मी तर म्हणेन ऑफ स्टंपवर टाकला होता. थोडासा आतमध्ये आणला गेला आणि अशा रीतीनं मात्र 4थं षटक समाप्त झालंय. हिमांशूच्या या ओव्हरमध्ये आल्या 18 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 37 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. तर 5वं आणि अंतिम षटक फार मोठी जबाबदारी असेल आता मात्र फलंदाजांवर. काही झालं तरी या ओव्हरमध्ये इथून मात्र 50 धावसंख्या कशी रचता येईल हेच पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आणलं जातंय. बादल ज्यानं मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये दणके दिले होते ते किरवली संघाला फक्त 3 धावा दिल्या होत्या. 2 फलंदाज बाद केले होते आणि तोच संघाचा मुख्य गोलंदाज बादल येतो शेवटच्या षटकासाठी. परंतु समोर मात्र तेवढाच विस्फोटक फलंदाज अनिल उभा आहे. 5वं आणि अंतिम षटक. राईट अमोर द विकेटने यावेळेस मात्र पूल केलाय समोरच्या दिशेमध्ये. 1 धाव मिळेल. व्हेरिएशन्स गोलंदाज आहेत. तुम्हाला मधूनच वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्लोवर वन तुम्हाला पाहायला मिळेल. खास करून ऑफ कटर विचार केला तर बादलची स्ट्रेंथ आहे आणि नेहमीच तो फलंदाजाला मात्र अडचणीमध्ये आणण्याची किमया साधत असतो. यावेळेचा हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे मात्र अनिलला हवी आहे स्ट्राईक. त्यामुळे साथी सहकारी
विकीला मात्र धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. 6वा हादरा बसलाय ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. रनमध्ये गडबड झाली तर बॉल टाकण्यापेक्षा पुन्हा धावणं कधीही चांगलं, माघार घेणं कधीही चांगलं, आणि तेच करत असताना तुम्हाला बादल पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 फलंदाजांना त्यानं या मॅच मध्ये बाद केलंय. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, एज लागली, शॉट फाईन लेगला मात्र झेल टिपला जातोय आणि त्याच्यावर अपेक्षा होती, आशा होती आता मात्र किरवली संघाला. त्यापेक्षा भंग होत असताना फलंदाज अनिल 8 धाबा काढून तंबूमध्ये दाखल. आणखीन एक फलंदाज विकेट्सच्या गमावल्यात ना, 7 विकेट गमावल्यात आणि त्याचमुळे मी म्हणेन तेवढे निर्धाव चेंडू मात्र खेळलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज अति होतं किरवली संघासाठी. समोर खेळला हा फटका, लॉंगर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून बॉलला मात्र पाठवलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. गेला होता आणि अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून चढवलाय जितेशनं हा हल्ला. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. टप्प्याचा बॉल इथे मात्र थोडासा उशिराने खेळला होता. बॉलला मात्र शॉर्ट दरम्यान चकवत चाललाय बॉल, डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांची गरज होती किरवली संघाला आणि धावा येत असताना येतोय आणखीन एक चौकार. 4 धावा. मोठी 8 रन्स, 48 धावा. समाधानकारक धावसंख्येकडे मात्र जात असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. बादलचा हा शेवटचा चेंडू. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहायला गेलं तर बीट झाला होता. फलंदाज रन असेल, बाईचा इशारा मात्र येतोय, परंतु रन मात्र कंप्लीट झाले त्या ठिकाणी. बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल शेवटच्या चेंडूवर. 49. तर फायनल टोटल 49 म्हणजे 50 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी स्वागत केलं जाईल सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेबांचं. ते शाखा प्रमुख आहेत देसाई गावचे आणि त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय आमचे सन्माननीय शरीदासजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते देसाई गावचे शाखा प्रमुख किशोरजी म्हात्रे साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं. म्हात्रे साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शरीदासजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते मात्र सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेब देसाई गाव शाखा प्रमुख ज्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर साजरा होतोय.
तर सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख देसाई गाव ज्याचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना श्रीदासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत आहे मोठी देसाई चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 49 धावा मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना ओम नर्मदेश्वर किरवली संघानं बनवल्या आणि 50 धावांचं लक्ष्य मात्र ठेवलंय रुची 11 देसाई संघासमोर. पाहायचंय कशा पद्धतीने या लक्ष्याला सामोरं जाणार. परंतु शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये ज्या 30 धावा आल्या या 30 धावा मात्र पथ्यावर पडणार का. कारण एक मोमेंटम मात्र प्राप्त झालाय तो किरवली संघाला आणि गोलंदाजी अभेद्य आहे. चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे आणि त्याचमुळे मात्र थोडंसं अडचणीमध्ये आणण्याची किमया मात्र दुसऱ्या सत्रामध्ये साधली जाणार का देसाई संघ. परंतु घरचं मैदान आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग असेल. प्रेक्षकांचा पाठिंबा मात्र या देसाई संघाला असेल आणि असं असताना मात्र आपल्या इलाक्यामध्ये मात्र कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करणार आणि हे ऐकण्यासाठी मात्र दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. मराठीमधील आणखीन एक नामवंत समालोचक करणजी काळन हे धन्यवाद. थँक्यू दीपकजी पाटील सर. यांचा आवाज आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकला. सामन्याला होती ती सुरुवात. लक्ष 50 धावसंख्येचा आघाडीला आपण बघतो आकाश पाटील आणि 9 सेकंडला ओमकार. डावाची सुरुवात. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट कव्हरमध्ये हा चेंडू आपण बघितला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नवनाथला बघतोय. डावकुरताचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. 10.00 रिक्वायर्ड रन रेट आपण बघतोय. बॅटचा चेहरा उघडला. फक्त समोरच्या दिशेने ढकलून दिलं चेंडूला. टॉस करणार होता पण पुढचा सामना तुमच्या समोर असेल तो वेलकम 11 उसाटणे आणि त्यांच्या विरोधात SK 11 गावदेवी घेसर मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यात येईल. दिलीपजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. एज आहे मोठी कडा कॅप मध्ये चेंडू आपण बघतोय. चाललाय तो पॉइंटच्या बाय डिपिश कबा पॉइंटला. गुड फिल्डिंग. फेकी करण्यात येते. स्ट्रायकिंग एंडला संधी रनआउटची असेल. चेंडू तर निसटला होता अगोदर आणि फलंदाज पोहोचलेले देखील आहेत. गुड रनिंग. बचावले सुदैवाने. कारण चेंडू जर आपण बघितला ऑफ स्टंपचा बाहेर अगोदर कट करण्यात आला. पॉइंटला बेधून पाठीमागे चाललेला क्षेत्ररक्षकाने थांबवला चेंडूला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॅकिंगला आलेल्या क्षेत्ररक्षकाने उचलला चेंडूला. फेक ॲक्युरेट होती. चेंडू कव्हर करू शकलेला फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्या ठिकाणी रक्षक आणि त्यानंतर बॅट ग्राउंडिंग झाली. चेंडू यष्टांवरती आदळला. फलंदाज ओमकार सेफ आहे. धावा 2. धावफलक एकंदरीत 3 या आकड्यावरती. 3 रन्स. हो चांगला फटका इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरतून चालला चेंडू डीप मध्ये. स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवर. त्यांच्या वाक्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार. ते 7 या आकड्यावरती. 7 रन्स. नवनाथ ऑन साइडला यावेळेला खेचण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपचा बाहेर ठेवलाय चेंडूला. अगोदर एक चौकार आला. ऑफस्टंपचा बाहेर ठेवत असताना आपण बघितलं स्वीपर कव्हरमध्ये
चौकारला होता आणि यावेळी आपण जर बघितलं तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थगित आहे 7 या आकड्यावरती. एज टेकन पाठीमागे एक सुंदर झेल. पहिला धक्का रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन 7 for 1. महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक कमालपाडाचे श्री साईदादा शेलार यांना विनंती असेल या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. समाजसेवक कमालपाडाचे आदरणीय विशालजी शेलार आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर विक्रमजी शेलार अर्थातच विकी शेलार यांना देखील विनंती असेल या पण आमच्या मंचावरती. त्यासोबत सिक्सर किंग श्री जितेशजी शेलार यांना देखील विनंती असेल. मनपूर्वक स्वागत. कमालपाडा पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कमालपाडा आणि त्यांच्या विरोधात RCC पेठमध्ये पुढचा सामना. यानंतर केसर आणि उसाटणे आहेत त्यानंतर सामना असेल पहिल्या फेरीमधला. षटकाची सांगता होणार नाही. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. राऊंड द विकेटने लेफ्ट हँडर सीमर लांबून खेळल्या त्यामध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समोर आणि चुकी नसेल. लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय नवनाथने. या अगोदर बाद झाला फलंदाज ओमकार आणि यावेळेला हितेश आला तसाच माघारी येईल. षटकाची सांगता 7 वरती 2. टॉस या ठिकाणी करण्यात येईल. वेलकम 11 उसाटणे आणि SK 11 गावदेवी घेसर मध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. लढत असेल ती 4 षटकांची. दोन्ही संघ नायकांनी याची नोंद घ्या. आकाश भोईर आणि सागर पाटील. कॉइन स्पिन करण्यात आला फ्लिप करण्यात आला आणि इथे आपण बघतोय टॉस जिंकलेला आहे तो आकाश भोईर कॅप्टन ऑफ गावदेवी घेसर SK 11 या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. पुढचा सामना असेल तो 4 षटकांचा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सिक्सर किंग साईदादा शेलार यांना विनंती असेल या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. धावा 7 गडी 2 बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये ही धावसंख्या आपण बघितली. आकाश एका बाजूला एका चेंडूचा सामना केला. त्याने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आपण बघू शकाल उभारले. त्यानंतर ओमकारने काहीसा चेंडू फेस केले आणि त्या चेंडूंवरती त्याच्या बॅटमधून धावा देखील 6 आल्या होत्या. 4 चेंडूंमध्ये 6चं योगदान देऊन तो माघारी परतला. 5व्या चेंडूवरती 6व्या चेंडूवरती हितेश जसा 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तसा तो बाहेर देखील गेला. पॉवर प्लेस आपण बघू शकाल दुसरं स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात ते सन्मान्य नगरसेवक कमालपाडाचे श्री साई शेलार आपलं मनपूर्वक स्वागत. 7 for 2 जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये षटकामध्ये आलाय तो मयूर ऑफस्टंपच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन अवांतर धाव आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते पुढे 8. 63 चौकार आतापर्यंत 48 षटकार या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये देखील 8 संघ आपण बघितले. त्या 8 संघांमधून जॉनमान मोठी देसाई आणि अवमध्ये पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल आकाश पाटील बाद. 8 वरती 3रा धक्का आता देखील बसतोय तो रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला.
दीपेश पाटील साहेब जे पाथर्लीचे आहेत, या पण आमच्या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मोठी देसाई चषक 2022 दिवस दुसरा सामना सध्या आपण बघू शकाल आजच्या दुसऱ्या दिवसामधला तिसरा सुरू आहे. स्विच हिटचा प्रयत्न, चांगला फटका, डीप थर्ड बांधला, वेगाने चेंडू सीमा पार, चौकार. रिची मात्रे यांच्या अनेकशा आठवणी नक्कीच आहेत. त्याच गावाच्या माध्यमातून ते खेळायचे ग्रामीण संघामध्ये. धावसंख्या पण बघितली तर ती 13. ऑनसाइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपचा बाहेर, व्हाईट बॉल. पहिला चेंडू जो देखील आपल्याला पाहायला मिळाला व्हाईट, यावेळेला देखील आणखी एक एक्स्ट्रा रन व्हाईटच्या स्वरूपात. धाव फलक 14 वरती, टार्गेट 50 आहे. पहिल्या षटकामध्ये होग्या धावा जर आपण बघितल्या फक्त 7 होत्या 2 विकेट मिळवत असताना. बॅकफुट स्क्वेअर कट, पॉइंटला कॅच ड्रॉप. नवनाथ त्या ठिकाणी होते आणि हिमांशूला या ठिकाणी आपण बघू शकाल दिलेला आहे ते जीवदान. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, चांगला फटका बॅकफुटला येत असताना वेट ट्रान्सफर करत असताना स्क्वेअर कटचा. पॉइंटला नवनाथने चुकी केली. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. चौथ्या विकेटच्या शोधामध्ये नक्कीच गोलंदाज देखील होते आणि त्यांनी ती चान्स क्रिएट केली होती, ती गमावली कॅच ड्रॉप करत असताना नवनाथने. धावसंख्या 15. स्विच हिटचा पुन्हा प्रयत्न आणि यावेळेला गॅप शोधू शकले नाही. पॉइंटला आणखी एक धक्का बसतोय. 15 वरती 4. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. होम ग्राउंड वरती खेळत आहेत स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. 50 लक्ष. पहिला डाव जिथे आपण बघितली तर सुरुवात गोलंदाज बादलची अवघ्या 3 धावा 2 विकेट त्याने मिळवले होते. दुसऱ्या षटकामध्ये मयूर इकॉनॉमिकल 8, तिसऱ्या षटकामध्ये दिलीप इकॉनॉमिकल 8, चौथं षटक 18चं महागड हिमांशूचं, तर 5व्या षटकामध्ये बादलने 12 खर्च केल्या. 49 वरती एकंदरीत पोहोचला नर्मदेश्वर किरवली. 50चा टार्गेट. पहिल्या षटकामध्ये इथे दुसऱ्या डावामध्ये नवनाथने 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट. आणि इथे आता दुसऱ्या षटकामध्ये देखील 2. शेवटचा चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज दत्ता आलेले 6व्या क्रमांकावरती. डॉट बॉल आपण बघितला. षटकाची होती सांगता षटकामध्ये धावा आल्या त्या 8 धावा विथ 2 विकेट्स. आणि हे षटक देखील यशस्वी राहिलं गोलंदाज मयूर यांचं. पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकाल 15 वरती पोहोचला. ॲज अ कम्पेअर पहिला डाव जिथे फक्त 11 धावा होत्या आणि तेव्हा देखील गडी बाद होते, ते आपण बघू शकाल 4 गडी. हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतो. किरवलीने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 जे 2 वर्तुळ 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच बाजूला पहिल्या षटकामध्ये ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतो तो ब्ल्यू कलरचा वागेश्वर देसाई, त्याच्यामध्ये धावा आल्या त्या 7 धावा विथ 2 विकेट्स. आणि दुसऱ्या षटकामध्ये इक्वल. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये देखील 8 होत्या 2 विकेट आणि इथे या डावामध्ये देखील 8 2 विकेट. जास्त वेळ घेतात नर्मदेश्वर किरवली. अंपायरची सूचना आलेली आहे. वेळेच्या संदर्भात आपलं सहकार्य आम्हाला हवंय. आमचे प्रमुख आयोजक आदरणीय जगदीश म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मोठी देसाई चषकाचं हे पर्व तुमच्या समोर आहे. दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये लकी 11 जयनुमान मोठी देसाई सुपर 8ला क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यासोबत परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणे हे देखील सुपर 8ला क्वालिफाय झालेले आहेत.
आज आपल्याला 9 सामने कव्हर करायचे. दुसरा दिवस. काल भरपूर उशिराने सामने सुरू झाले. स्क्रीनवरती तुम्ही बघताय समाजसेवक कंबालपाडाचे विशालजी शेलार, विद्यमान नगरसेवक श्री साईदादा शेलार यांना आपण बघताय आणि त्यासोबत तुम्ही बघू शकाल आदरणीय सीतारामजी केणे साहेब. त्यानंतर तुम्ही बघताय आदरणीय श्यामजी मात्रे साहेब, श्रीपतजी मात्रे साहेब हे मान्यवर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात VIP डाईजमध्ये सामन्याचा आनंद घेत असताना. धावसंख्या 15, 2 षटकांचा खेळ संपन्न. अजूनही 35 उभा राहायच्या 18 चेंडूंमध्ये. 50 फायटिंग टोटल. पहिल्या डावामध्ये 49 उभारले. त्या डावामध्ये या धावसंख्येला मोठं बनवण्याचं काम पहिल्या 2 गोलंदाजांनी केलं आहे. नर्मदेश्वर किरवलीची गोलंदाजीमधली स्ट्रेंथ पहिल्या षटकामध्ये नवनाथला आपण बघितलं अवघ्या 7, 2 विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये मयूर 8 धावा 2 विकेट. 35 बनवायच्यात अजूनही 18 चेंडूंमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकी पडलेगावांकडून हे षटक असेल. स्ट्रायकिंग एंडला आहे त्याच्या अगेन्स्ट हिमांशू. कंटिन्यू केलं नाही नवनाथने. त्याचं कारण असं देखील असू शकतं कारण समोर लेफ्ट हँडर आहेत हिमांशू. नवनाथ देखील एक लेफ्ट हँडर आहेत. त्या ठिकाणी गोलंदाज आपण बघू शकाल विकीला तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करण्यात आले. थोडं स्पीडअप करा हरी अप टीम नर्मदेश्वर किरवली. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. सफल झाले. फुल टॉस होता डी फाईन लेगला. एलिव्हेशन तितकंसं नव्हतं. डी फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतायत आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार. धावसंख्या 2 चौकारांच्या साहाय्याने आपण बघितली तर ती 23 या आकड्यावरती. स्पीडअप नक्कीच करायचं कारण आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 9 सामन्यांचा 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. नर्मदेश्वर किरवली. सूचना आयोजकांची. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला डीपमध्ये. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतात वेगाने त्या ठिकाणी उचलला चेंडूला. गुड फिल्डिंग अनिल यांना त्या ठिकाणी आपण बघितलं. नव्या चेंडूवरती पुन्हा मिळतात त्या 2 धावा आणि 2 ने धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघू शकाल 25 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 2 चौकार आले कुठेतरी या षटकामध्ये विकेला 10 लेफ्ट करण्यात आला शेवटच्या क्षणाला आणि हा निर्णय फलंदाजाचा चुकला. वाईटची रिटर्न क्रीज तिच्या आतमध्ये चेंडू पडला. पॉपिंग क्रीज मध्ये डॉट बॉल. इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. ग्राह्य धरला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा. वाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. सफल झाले आणि शेवटला लेफ्ट केला चेंडूला हिमांशूने. स्विच हिटचा प्रयत्न आणि यावेळेला आपण बघू शकाल अपील कॉट बँडचं नक्कीच होते परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही या डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये 10 आल्या. 2 निर्धाव चेंडू देखील येत आहेत. कमबॅक गोलंदाजाचं. 13 मध्ये 25 अजूनही बनवायच्यात. अर्धा पल्ला पार करण्यात आलेला आहे तो देखील 15 चेंडूंमध्ये आणि आता उरलेल्या 15 चेंडूंमध्ये 25 समीकरण होतं. 2 डॉट बॉल आलेले आहेत. समीकरण 13 मध्ये 25. राऊंड विकेटने गोलंदाज विकी. फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय.
हवेमध्ये हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल फेकी स्ट्रायकिंग एंडला होते आणि धावा मिळतील त्या सहजरित्या 2. आणि या ठिकाणी ऑन ग्राउंड अंपायर कडून थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. वेस्ट आहे. कमरेच्या वरती हा चेंडू होता की नव्हता आता या ठिकाणी बघण्यात येईल. देसाईचे आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब यांना विनंती असेल या पण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. देसाई शेफ गुरुनाथजी पाटील. चला फिल्डिंग तर तुम्ही सजवून घ्या कृपया करून. जास्त वेळ आपण घेऊ नका. धावसंख्या जर तुम्ही बघितली तर ती सध्या या 2 धावा ऍड करत असताना 27 होईल. या अगोदर ती 25 आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नो बॉल. वेस्ट आहे. कमरेच्या वरती होता चेंडू त्या कारणासह अंपायरचा या ठिकाणी डिसिजन आहे तो नो बॉल. या ठिकाणी धावा मिळतील त्या 3 आणि धावफलक आपण जर बघितलं रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा बघू शकाल या ठिकाणी नो बॉलचा इशारा आला. कमरेच्या वरती चेंडू 3 धावा या चेंडूवरती मिळतात आणि धावफलक जाऊन पोहोचले ते पुढे 28 फ्री टॉन. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्या कृपया करून. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. टेक्निकल टीम आहे थर्ड अंपायर देखील होते. सो डिसिजन या ठिकाणी आलेला आहे तो नो बॉल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही त्याच कारणासह ऑन ग्राउंड अंपायरने देखील जेव्हा मनामध्ये संकोच आला लगेचच थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवला त्यांनी. सो 3 धावा चेंडूवरती फ्री टॉन. धावसंख्या धावफलकावरती 28. धावा आतापर्यंत 13 या 5 चेंडूंमध्ये विकीने खर्च केलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 22 बनवायचे 13 चेंडूंमध्ये. 22 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. हिमांशूसाठी फ्रीट मुबा. कोलवा टप्प्याचा चेंडू यस्टनच्या जवळून गेला परंतु फ्री हिट होता. षटकाची सांगता धावफलक 28 वरती थांबलेला 4 गडी बाद. हिमांशू 13 वरती खेळतात. 8 चेंडूंचा सामना केलाय. दत्ताने अजूनही खातं उघडलेलं नाहीये. 22 अजूनही गरज आहे. 50चं टार्गेट 28 झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये 22. तरी फास्ट खेळायचं आहे. नर्मदेश्वर किरवळी. सूचना आयोजकांच्या वारंवार येतात. सो सूचनांचं आपण पालन करा. जास्त वेळ या डावासाठी सध्या खर्च होतो. नावा धावफलकावरती 28. 22 अजूनही गरज आहे. 12 चेंडूंमध्ये जे रिक्वायर्ड 10चं होतं ते आता 11 वरती आपण बघू शकाल. पहिल्या षटकामध्ये जिथे सुरुवात नवनाथने केली 2 विकेट मिळवत असताना 7 धावसंख्या खर्च करण्यात आली होती. तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. विकेट एकही मिळाली नाही. तिसऱ्या षटकामध्ये हा निर्णय कुठेतरी चुकला की काय. कॅप्टनचा नर्मदेश्वर किरवलीच्या लेफ्ट हँडर होते स्ट्रायकिंग एंडला. सो म्हणून त्यांनी नवनाथला तिसऱ्या षटकामध्ये कंटिन्यू केलं नाही. सेकंड सेलमध्ये येतात. सेकंड सेलमध्ये येतात गोलंदाज
लेफ्ट हँडेड सीमर नवनाथ गायकर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट यावेळेला आपल्याला ते पाहायला मिळतात. समोर दत्ता आहेत जे 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन सोबत लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. पहिला चेंडू रायझिंग होता पाठीमागे. विकेट किपरने या ठिकाणी आपण बघू शकाल तर चेंडूला गॅदर केलेला आहे. धाव घेण्याची संधी नव्हती. डॉट बॉल आलाय पहिला राईट हँडरचा अगेन्स्ट नवनाथचा. 11 मध्ये अजूनही 22 उरलेला आहे. सामना तर तुम्हाला क्लोज येत असताना पाहायला मिळेल. इथून दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतील, संघर्ष करतील. रणनीती, प्लॅनिंग, फील्ड चेंजेस या सर्व गरजेचं आहेत. फक्त वेळेचं भान राखा. कारण आयोजक आम्हाला वारंवार सूचना करत त्या ठिकाणी धावसंख्या आपण बघतोय ती 28 गडी बाद झालेले आहेत. ते 4-11 मध्ये अजूनही उरलेले आहेत. 22 हे समीकरण तुमच्या स्क्रीनवरती. नवनाथ यावेळेला पंच करण्यात आला. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला मोठी गॅप. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. चेंडू निसटला. पुन्हा बॅकिंगला आलेले क्षेत्ररक्षक उचलतात. फेकी स्ट्रायकिंग एंडला धावा 3 मिळतात. गुड रनिंग. गॅप मध्ये खेळले त्या कारणास्तव आपण बघू शकाल 3 धावा. फंबल देखील क्षेत्ररक्षकाकडून झालं. तेवढाच अवधी तिसऱ्या धावेचा. आणि स्ट्रायकिंग एंडला आता असतील ते लेफ्ट हँडर हिमांशू. 10 मध्ये 19, 31 झालेल्या 31. हिमांशूचा भरपूर महत्त्वपूर्ण खेळ असेल या सामन्यामध्ये. लेफ्ट हँडर आहेत, त्यांच्या अगेन्स्ट देखील लेफ्ट हँडर आलेले आहेत. आणि नवनाथचं षटक तितकंच महत्त्वाचं. तर या षटकामध्ये विकेट मिळाल्या, धावा कमी आल्या, अंतर जास्त उरेल शेवटच्या षटकामध्ये. आणि तोच प्रयत्न निश्चितपणे करेल ठिकाणी तो नवनाथ गायकर. 31 झालेल्या 4 गडी बाद. चेंडू जुनी शिल्लक आहे 10. 10 मध्ये बनवायच्या धावा 19. यानंतर सेकंड राऊंड मधील तुमच्या समोर सामना असेल तो कुशल स्पोर्ट्स उसटणे आणि SK11 गावदेवी केसर मध्ये. ऑनसाइडला वळवला शॉट मिड विकेट मध्ये. चेंडू आपण बघतोय 1 धाव ज्या ठिकाणी पूर्ण नक्कीच होईल. थोडी उशिराने फेकी करण्यात आली. एका धावेने धावफलक पुढे 32 वरती. धावफलक हलत ठेवण्याचं काम नक्कीच सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटकानंतर धावसंख्येचा वेग वाढला. ग्राफ वरती जात असताना 7, 8, 13 3 षटक आतापर्यंत. आणि आता आपण बघितली तर 22ची गरज असताना 3 मध्ये धावा आलेल्या आहेत. 4 धावफलक आपण बघू शकाल 32 वरती. 18 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 9. एका मोठ्या फटक्याच्या शोधात आहे रिची प्रतिष्ठान. वागेश्वर देसाई. स्ट्रायकिंग एंडला दत्ता तयार होतात. गोलंदाज नवनाथ. ऑनसाइडला वळवला. तितकासा चेंडू आणि बॅटचा संपर्क प्रॉपर नव्हता. 1 रन या ठिकाणी निश्चितपणे मिळते. फेकी ओव्हर झालेला आहे. सेकंडचा कॉल, परंतु बॅकअप आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. 1 धाव आणि एका धावेने धावफलक 33. 17 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे ते आपण बघू शकाल 8 चेंडू 17 धावा. पुन्हा परिवर्तन, चेंजेस. लेफ्ट हँडर आलाय तो स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट फाईन लेग सोबत तुम्हाला शॉर्ट थर्ड मॅन पाहायला मिळते. आणि क्षेत्ररक्षक येत असताना पॉईंटच्या दरम्यान डीप मध्ये स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट. डीप मध्ये काऊ कॉर्नर. लॉंग ऑन पूर्णपणे खुलं आहे. डीप मध्ये तुम्हाला लॉंग लेग पाहायला मिळते आणि त्यासोबत आहे ते स्क्वेअर लेग. 8-17. 8 चेंडू 17 धावा. ओ डाऊन दी ग्राउंड लॉफ करण्यात आला. कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. लॉंग ऑनला चेंडू सीमा पार. षटकार. त्या ठिकाणी उपस्थित असते तर काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण सीमारेषेच्या अगदी बाहेर पडला, परंतु गॅप त्या ठिकाणी भरपूर मोठी होती. एक चांगला फटका सरळ बॅटने लॉंग ऑनला क्लिअर करत असताना मच निडेड, आवश्यक होता हा फटका त्यांच्या संघासाठी. 39 धाव फलक पुढे वर. 39 वरती 11ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू 11 तयार होत असताना आपण बघतोय पुन्हा एकदा नवनाथला महत्वपूर्ण चेंडू. आणि या चेंडूवरती देखील अटॅक करण्याचा प्रयत्न करेल तो हिमांशू. 11 अजूनही बनवायच्या 7 चेंडूंमध्ये.
पुन्हा लॉफ्ट करण्यात आला व्ही शेप मध्ये एलिव्हेशन या फटक्यामध्ये आनंदसम भरपूर लांब पल्ल्याचा भव्य षटकार लागोपाठचे 2 षटकार आले आणि सामन्याचं गणित चेंडू शिल्लक आहेत 6 बनवायच्या आता उरलेल्या 5 धावा विजयासाठी रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला नर्मदेश्वर किरवलीच्या विरोधात. सहा मध्ये जुनी 5 बनवायचे आहेत या डावामध्ये. पहिला डाव जिथे गडी किती बाद झाले होते नर्मदेश्वर किरवलीचे. विकेट जर तुम्ही बघितल्या तर गडी एकंदरीत बाद झाले होते ते 7 आणि ते आपण बघू शकाल. आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर विकेट पडलेल्या आहेत त्या 4. सहा मध्ये 5 उरलेले आहेत आणि निर्णायक षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो गुलशन पाटील. दत्ता आहेत स्ट्राइक गेंडला 4 चेंडूंचा सामना करत असताना 4. आता उरलेले आपण बघू शकाल 5 धावा आहेत त्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या धावा. पुढचे दोन्ही संघ कुशल स्पोर्ट्स वेलकम उसटणे आणि SK11 गावदेवी सर आपण तयार राहा. या सामन्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आदरणीय बारक्या पाटील साहेब जे देसाईचे आहेत लिजंड क्रिकेटर आपलं मनपूर्वक स्वागत. गुलशन पहिला चेंडू खेचण्याचा प्रयत्न करतात ऑन साइडला ऑफ स्टंपचा बाहेर होता. मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय आणि आता रन बॉल इक्वेशन. पहिला चेंडू निर्धाव गुलशनचा आणि आपण बघू शकाल तर आता या सामन्यामध्ये अजूनही 5 उरलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. एज टेकन विकेट देखील पडते आहे आणि आता आपण बघू शकाल पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर विकेट पडली आहे. या षटका अगोदर असं वाटत होतं की हे पारडं वजनदार आहे भारी आहे ते रिचित प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचं. परंतु दत्ताकडे स्ट्राईक आणि 2 आले ते निर्धाव चेंडू अर्थातच विकेट देखील पडली दुसऱ्या चेंडूवरती. 4 मध्ये 5. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते प्रवीण मात्रे. पहिल्या डावामध्ये 7 गडी बाद होते. इथे आतापर्यंत आपण बघतोय ते 5. सो विकेटच्या आधारावरती या ठिकाणी 4 धावा जरी बनवल्या तरी विजय संपादन करू शकतोय तो रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे. बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही बघितली तर देसाईची 7व्या क्रमांकाचा फलंदाज प्रवीण ऑन अ स्ट्राइक. ऑन साइडला वळवला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हर करतात थोडंसं फंबल पाठीमागे बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक धावा 2 पूर्ण या ठिकाणी होत असताना आपण बघतोय फेकी करण्यात आली नॉन स्ट्रायकिंग एंडला. या चेंडूवरती फक्त 2 धावा झाल्या 47. अजूनही बनवायच्या 3 धावा 3 चेंडूंमध्ये. विकेटच्या आधारावरती 2 धावा विजयासाठी पुरेशा आहेत देसाईला. सामना क्लोज येतोय. गुलशन पुन्हा एकदा पडले गावेंकडून राऊंड द विकेट. एज आहे हवेमध्ये थर्ड मॅनला कॅच पकडली आहे. विकेट या ठिकाणी आपण बघू शकाल 6वी पडते आहे. 7 पहिल्या डावामध्ये होत्या इथे 6 पडत आहेत म्हणजे अजूनही आपण बघू शकाल 2 चेंडूंमध्ये 3 ची गरज आहे. 2 जरी बनवल्या तरी विजय संपादन करू शकतोय विकेटच्या आधारावरती रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. धक्का 6वा.
पडली तर विकेटची बरोबरी होईल. टॉस आहे तो देसाईचा, म्हणजे एक धाव जरी या ठिकाणी आली, विकेट गमावली तरी चालेल, परंतु मिनिमम एक धाव या ठिकाणी येणं गरजेचं विजयासाठी देसाईला, आणि तीच एक धाव रोखायची आहे ती नर्मदेश्वर किरवलीला. थोडं स्पीडअप करा. आपण प्रत्येकी षटकानंतर तर टीम मीटिंग घेतलेलीच आहे आणि आता देखील तुम्ही घेताय. आयोजकांच्या सूचना येतात. फिल्डिंग करणारा संघ नर्मदेश्वर किरवली. स्पीडअप प्लीज. 48 6 गडी बाद. पहिल्या डावमध्ये 7 होते. सो विकेट आपण बघू शकाल किती महत्व आहे. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे हे नियमच आहेत. प्रत्येकी स्पर्धेमध्ये धावांची बरोबरी झाली तर विकेट आणि टॉसला भरपूर महत्व आहे. स्पीडअप करा प्लीज. जरी वारंवार अंपायरच्या सूचना येतात त्या ठिकाणी. स्क्रीनवरती तुम्ही बघताय आमचे प्रमुख आयोजक जगदीशजी म्हात्रे, त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळत आहेत मंगेशजी दरे, नवनाथजी म्हात्रे, सर्व मॅनेजमेंट कमिटी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकाल, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. गुटी देसाई चषक 48 6 गडी बाद. शेवटचा निर्णायक चेंडू आहे आणि एका चेंडूमध्ये बनवायच्या 2 धावा. एक धाव जरी आली त्या ठिकाणी विजय संपादन करू शकतोय तो देसाई, परंतु ती एक धाव मिनिमम बनवावीच लागेल. सिली मिड ऑन तुम्हाला पाहायला मिळते, सिली मिड ऑफ तुम्हाला पाहायला मिळते, सिली पॉईंट तुम्ही बघताय. त्यासोबत तुम्ही शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आणि मिड ऑफ, लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघताय. डीपमध्ये मिड विकेट हे क्षेत्ररक्षणाचं जाळ. शॉर्ट फाईन लेग आणि त्यासोबत तुम्ही बघताय फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. अम्ब्रेला फील्ड पोझिशन तयार होतात क्षेत्ररक्षक. आणि आता त्यासोबत फलंदाज राखींगला हिमांशू. बॉलिंग मार्कवरती गुलशन पाटील. एक चेंडू 2, एक धाव विजयासाठी पुरेशी. बॅकफुट लावून कट करण्यात आलाय, चौकार आलाय आणि हा सामना होतोय संपन्न. हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईने 4 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. आतमध्ये उतरा. पुढचा सामना क्षेत्ररक्षण करणारा संघ गावदेवी घेसर. प्लीज आपण लगेचच उतरायचे मैदानाच्या आतमध्ये. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. पाथर्लीचे आदरणीय दीपेशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित शरीदासजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. पाथर्लीचे दीपेशजी पाटील.